तर स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा भाविकांची गर्दीच पाहायला मिळतेय आणि आफताब शेख आपले प्रतिनिधी अक्कलकोटमधून सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, अक्कलकोटमध्ये कधीही गेलं तरी सुद्धा भाविकांची गर्दी आणि भाविकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। आज मात्र गुरुपौर्णिमेनिमित्त ही गर्दी आणखी वाढलेली असणार आहे। कसा भक्तीचा महासागर अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतो? नक्कीच खरं तर भक्तांचा महापूर जो आहे तो खरं तर आपल्याला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाहायला मिळेल। ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर मध्यरात्री 2 वाजल्यापासूनच दर्शनाची रांग जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांना जे आहेत ते रात्री 2 वाजल्यापासूनच दर्शन घेता येत आहेत। पहाटे 4 वाजता काकड आरती झाली आणि त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जमलेले आहेत। माझ्यासोबत अन्नछत्र स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष महेश इंगळे महाराज आहेत। मालक, मला सांगा कशा पद्धतीनं व्यवस्था केली आहे, काय व्यवस्था आहे? नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे, गुरूंचे गुरु, ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे। या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये गुरुपूजन होणार आहे आणि हे गुरुपूजन होत असताना पहाटे 2 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं असून नित्यनेमाने जे पहाटे 5 वाजता काकड आरती जी होती ती काकड आरती पहाटे 4 वाजता होऊन पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसेच 6 वाजता पारंपरिक आपल्या मंदिराच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करण्यात आला। त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येऊन 7:30 ते 9:30 या वेळेत दिनक्रमानुसार या ठिकाणी अभिषेक होत असतात। ते अभिषेक आज स्वामी मंदिराचं दर्शन सुलभ होण्यासाठी या ठिकाणी ते अभिषेक होणार नाहीत। जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना स्वामी प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येईल। बरोबर आहे। त्यामुळे आजची गर्दी लक्षात घेता संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। स्वामींचे नित्योपचार, पूजा आणि त्यासोबतच भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठीच्या या सुविधा आहेत। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।